सांगोलच्या अंबिका देवीची यात्रेत फाळणी फिरणं खरेदी हेच नसतं. आम्ही काय करतो, शेवटच्या दिवशी ना अंबिका देवी मंदिरात हे 5 नारळाचं तोरण अर्पण करतो. मग पूजा वगैरे केली आणि तोरण बांधलं आणि देवीला म्हणलं सुखी ठेव. राम राम मंडळी, आज शुभ्रा खुश होती, त्यामुळे ना फुल धिंगाणा होणार होता यात्रेत. मग काय, ही खरेदी करायला गेली का श्लोक शुभ्रा रोडलाच बसती ती. कारण त्यांचं म्हणणं कसं आहे, हे दोघी काय खरेदी तर करत नाही त्या, पण जायच तिथं इस काढते त्या सगळं आणि घेत तर काहीच नाही त्या. मग शेवटी तर हत्तीपाशी आल्यावर श्लोक बसला. श्लोकचं बघून शुभ्रा बी बसली. मग शुभ्रा म्हणली बघा तो का मोठा पाळणा. मी म्हणलं बसत तर काय नाही, उगं दाखवत जाऊ नको. मग तेवढ्यात ही असली गाडी दिसली, त्यात गाडीत बसली. पप्पा जेवढी इको आहे त्याच्यात दररोज फिरते, तरी बी कटाळा आला नाही, तरी या बारक्या गाडीत बसले ते. आणि राव किती 80 रुपये घेते राव एवढं 2 मिनिटं फिरवायला. यात्रेत असंच असतं, त्यामुळे ना एन्जॉय करत राहायचं. पोरांनी बी आपलं तेवढंच बारक्या गाडीत फिरवून आणले आणि बरं झालं. मग चला म्हणलं, तेवढ्यात हे सागर काका आगाट पडला. श्लोकला कळलंच नाही नेमकं कोण आहे, त्याच्यावर रोज पुढे गेला. मग तिथनं म्हणलं चला रेल्वेत बसूया. रेल्वेत बसलो, पण ही माणूस कुठं गायब झालता काय माहित, चालूच केली नाही. मग शेवटी म्हणलं चला जाऊन बसा म्हणलं तुम्ही जम्पिंग जपाक खेळत. एवढं तिरकं पाळणं येतं, मोठं पाळणं येतं, हे असलं नवीन हातोडा काय आले हाय, पण ह्यात कोण बसतच नाही, डायरेक्ट जम्पिंग जपाकच खेळत बसते ती. शेवटी येत नव्हती, म्हणलं मी चाललोय. मग आली. मग चला म्हणलं ड्रॅगनमध्ये बसू. श्लोक म्हणला तुम्ही बसणार असाल तर आम्ही बसतो. मग आम्ही तिघं बसलो ड्रॅगनमध्ये. पहिल्यांदा तर जरा येड्यावनेच वाटलं, एकदम अचानकच चालू झाला ते ड्रॅगन. जरा येड्याने गोळा चालता पोटात. मग चालू झाल्यावर बरं वाटलं. आणि ही तिकीट काढणारा बी आमच्या संगच बसला होता. म्हणला बोर होते काय करू, म्हणला बसतो म्हणला. फिरवलं त्यानं चांगलं गारा 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 गारा. मग म्हणलं बस झालं, आता घरची कुठं आहे ते हुडकावं म्हणलं. मी शुभ्रा लागली आळस द्यायला. मग घरची गाठ पडल्यावर आम्ही पहिल्यांदा तर पावभाजी खाल्ली. शुभ्रा म्हणली 1 नंबर झाली. श्लोकला बी विचारा. श्लोक पण म्हणला पावभाजी चांगली झाली. मग ही रेशमानं द्वाशी घेतली होती, पेपर डोसा, ती पण खाल्ला. आणि एवढं त्याच्या आजीनं श्लोकाला आणि शुभ्राला बारक्या बादल्या आणल्या होत्या. श्लोक कसे बघा नाटकं करते पाणी भरायचे. तिथनं आम्ही गेलो, बिर्याणी खाल्ली. बिर्याणी 50 रुपयाची 1 नंबर लागली. चला म्हणलं आता बस झालं, म्हणलं जाऊया घरी. आणि पोलिस बी वांग वांग करत आलतीच, जावा घरी म्हणून. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.